अध्यक्षांकडून मंजुरी देण्यात आली। ओमराजेंच्या बंडखोरीमुळे धाराशिवमधले शिवसैनिक संतापले आहेत। तर आधी राजीनामा द्यावा, नंतर निवडून येऊन दुसऱ्या पक्षात जावं, असं धाराशिवमधल्या शिवसैनिकांनी म्हटलंय। पोस्ट केलेलं नाही। मेन नेत्याला विचारले म्हणजे काय झालं? मतदार आहेत ना आम्ही, आम्हाला बी विचारायला पाहिजे। आमचं गाव पहिल्यापासून दादाच्या माग आहे किंवा उद्धव साहेबाच्या माग आहे, असं करायला पाहिजे। हा चुकीचा निर्णय आहे। 100% दादा चुकीचा निर्णय घ्यायला असं आम्हाला वाटतं। तरी दादाने म्हणलं असतं मी राजकारण सोडतो पण या पक्षात जात नाही, तरी आम्ही मान्य केलं असतं। तरी जेवढं आम्ही आमच्या तत्परेनं दादाबद्दल आम्ही मतदान केलंय, त्याच्या विरुद्ध आम्ही आता दादाच्या पाठीशी आम्ही राहणार नव्हतो। ओम दादांच्या वाईट काळात शिवसेना त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली। कोणती शिवसेना? खरी शिवसेना ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे ही खरी शिवसेना त्यांच्या पाठीमागे राहिली। त्यांनी आता उद्धव साहेबांच्या वाईट काळात त्यांनी त्यांच्यासोबत राहणं गरजेचं आहे आणि राहावं। त्यांनी त्यांचा निर्णय माघारी घेऊन आहे इथं घरवापसी करावी। तर ओमराजे निंबाळकर गद्दारी करू नका, नेटकरांच्या कमेंट्स सध्या व्हायरल होत आहेत। तर दादा गद्दारी करू नका, नेटकऱ्यांकडून हा कमेंट्सचा वर्षाव त्या ठिकाणी सुरू आहे। सर्वाधिक या सगळ्यामध्ये प्रतिक्रिया या ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी आहेत। दादा गद्दारी करू नका, नेटकऱ्यांकडनं कमेंट्सचा असा वर्षाव केला जात आहे। तर ओमराजे निंबाळकर यांच्या एका पोस्टवरच्या या नेटकऱ्यांकडूनच्या कमेंट्स आपण पाहतोय। गद्दारी करू नका असं या नेटकऱ्यांचं म्हणणं आहे। दादा गद्दारी करू नका, गद्दार होऊ नका म्हणजे झालं, असं या सगळ्या नेटकऱ्यांचं म्हणणं आहे। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर अल्पसंख्याकांचा घात करत आहेत। हदगावमधील नागरिकांनी ही प्रतिक्रिया दिली। 2024च्या लोकसभेत आम्ही त्यांना मोदींविरोधात मतदान केलं होतं, असंही हदगावच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। योग्य की अयोग्य? काय ते तालुक्याच्या दृष्टीनं काही निधी आणत असतील तर चांगली गोष्ट आहे। तालुक्यासाठी काही करत असतील तर चांगली गोष्ट आहे, त्याच्यात काय अडचण आहे? काय बदललेलं नाही, माझं तर असं